दीपाली कानसे. महा एम-टी-व्ही मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. गणेशोत्सव सुरू आहे. आपल्याला आजूबाजूला सुंदर गणपती आणि देखावे पाहायला मिळतात. यावर्षी वाराणसीचा देखावा खूप चर्चेत आहे. हा देखावा ज्यांनी साकारलाय ते फ्रँकलिन पॉल आता आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं महा एम-टी मध्ये खूप खूप स्वागत. अ, कशी सुचली ही अभिनव कल्पना? बेसिकली आता रिसेंट आपण रिसर्च करतो बरेच टॉपिकवरती आणि आपला बाप्पा सुद्धा इंटरनेटवरती सोशल बाप्पा म्हणून अगदी फेमस आहे. तर आपण दरवर्षी प्रयत्न करतो की काहीतरी आपण एक नवीन सोशल कॉन्सेप्ट घेऊन येऊ. तर यावर्षी आपण आपलं जे मेन टॉपिक आहे तेच आहे की नो प्लास्टिक. नो पोल्युशन इज द ओन्ली सोल्युशन. तर तेच आपण इथे आपल्या देखावात सादर केलेलं डेकोरेशन. किती दिवस लागले तुम्हाला हा देखावा उभा करायला? मला कमीत एक 1.5 महिने आमचे डे अँड नाईट करून आपले मित्र वगैरे परिवार म्हणून सर्व हेल्प करून आपण हे देखावा सादर केला. यावर्षी वाराणसीच करायचं हे कसं ठरलं? ॲक्चुअल वाराणसी आपण बघितलं की मेन वॉटर बॉडीज इंडियाचे यमुना, गंगा वगैरे. तर त्या हिशोबाने आमचा गंगा हा असा स्पॉट आपण चूज करून त्या देखाव्यात आपण आपला कॉन्सेप्ट सादर केला. या देखाव्यात आम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतायत. तर मग कुठे-कुठे काय-काय असेल हे कसं ठरत गेलं? हो, ते ॲक्चुअल आपण बरेच रिसर्च करतो दिवस-रात्र म्हणजे कसं करता येईल, काय पॉइंट्स आहेत, काय महत्त्वाची गोष्टी आहेत, ते कसं दाखवता येईल, ते आपण कसं ह्याच्यात एक्झिक्यूट करता येईल, तसं करून आपण ह्याच्यात प्रयत्न करतो. हा देखावा तयार करण्यासाठी कशा-कशाचा वापर केला गेलाय? आपण बेसिकली सनबोर्ड या मटेरियल्स आपले डी-वाय मटेरियल्स आहेत, वेस्ट मटेरियल यूज केलं आपण. धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा. तुमच्याही घरी यावर्षी असा एखादा सुंदर आणि पर्यावरणपूरक देखावा असेल, तर तुम्ही 2 लाखांपर्यंतची बक्षीस जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला महा एम-टी-व्हीच्या इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हायचंय. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि महा एम-टी-व्हीच्या सोशल मीडिया अकाउंट्सना भेट द्या.